नमस्कार मित्रांनो, बातमीपत्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत। या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत। उद्धव ठाकरेंचा शिलेदार पुन्हा विजयाची हॅट्रिक गाठत आनंदाचा दिला धक्का। मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया। त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक तथा शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरून ठाकरेंनी मोठी खेळी खेळली आहेत। ठाकरेंनी नार्वेकरांची फक्त उमेदवारी जाहीर केली नाही तर त्यांच्या विजयाची हॅट्रिक सुद्धा आखली आहे। नार्वेकरांच्या विजयासाठी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भल्या सकाळीच विधिमंडळात पोहोचून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या कार्यालयातून सूत्रे हलवली। उद्धव ठाकरे हे विधानमंडळात ठाण मांडून बसले होते। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर काही दिवस मिलिंद नार्वेकरही उद्धव ठाकरे आणि मातोश्रीपासून लांब होते। त्यावेळी नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होणार का अशा चर्चा रंगल्या होत्या। त्यावेळी मिलिंद नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात असलेल्या मैत्रीचा दाखला दिला जात होता। मात्र मिलिंद नार्वेकर यांनी त्याबाबत भाष्य केले नव्हते। एक पोस्ट करून आपण उद्धव ठाकरे यांचे आनंद दिगे आहोत असे म्हटले होते। त्यानंतर नार्वेकरांबाबतची चर्चा थांबली होती। उद्धव ठाकरेंची सावली म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून उतरवण्यात आले। वास्तविक शिवसेनेकडे एक उमेदवार निवडून येईल एवढी मते नाहीत, तरीही ठाकरेंनी आपला हक्काचा मोहरा विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवून माइंड गेम खेळायत। नार्वेकर हे मुख्यमंत्री शिंदे यांचे हे चांगले मित्र आहेत। तसेच सर्वपक्षीय मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केलेला दिसून येत आहे। उद्धव ठाकरे हे केवळ नार्वेकरांची उमेदवारी जाहीर करून थांबले नाही तर तशी राजकीय रणनीती आखली आहे। प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सुमारे 10:30च्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले। परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातून सर्व सूत्रे हलवली। अगदी बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार 3:15च्या सुमारास विधिमंडळात आले होते। त्यावेळी उद्धव ठाकरे विधिमंडळात होते। तसेच स्वतः मिलिंद नार्वेकर यांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची भेट घेतली होती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे संजय राऊत आणि इतर नेते देखील रणनीती आखत होते। कालच माजी खासदार विनायक राऊत हेही विधिमंडळात गेले होते। त्यामुळे नार्वेकरांसाठी शिवसेनेकडून झाडून सारे नेते कामाला लागले आणि त्यांचा विजय झाला। मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।